हा व्हिडिओ पाहताना हात थरथरतात, कारण हा मार फक्त एका माणसाच्या तोंडावर नाही तर कायद्याच्या तोंडावर मारलेली चापट आहे. छत्रपती संभाजीनगर निवडणुकीच्या रणधुमाळीत बॅनर, झेंडे, घोषणा नाही इथे आहेत दगड, काठ्या आणि सत्तेचा माज. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. रस्त्यावर घोषणा आहेत, पोस्टर आहेत, सभा आहेत, पण याच गदारोळात एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्याने राज्याच्या राजकारणाला अस्वस्थ केला आहे. हा व्हिडिओ शेअर केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षनेते अंबादास दानवे यांनी. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालेला आहे. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. या व्हिडिओच्या दृश्यात असं दिसून आलं की काही जण एका व्यक्तीला दांडांनी, काठ्यांनी अक्षरशः अमानुष मारहाण करत आहेत. तर आरोप आहे की मारहाण करणाऱ्यांपैकी एक माजी नगरसेवक आहे आणि तो एका सत्ताधारी मंत्र्याचा खास माणूस आहे. यावरून अंबादास दानवेंनी थेट पोस्ट करत सत्तेला आव्हान केलं आहे. अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये थेट प्रश्न विचारला की क्रूरता समोर आल्यावर कोणी मंत्रिपद गमावलं तर कोणी तुरुंगात सडत आहे, पण मंत्री अतुल सावे यांचा खास माणूस असलेला हा मारकुटा माजी नगरसेवक कायद्याला भीक का घालत नाही? हा प्रश्न एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण सत्ताधारी व्यवस्थेवरच आहे. दानवे पुढे विचारतात, पार्टी विथ डिफरन्सच्या छत्राखाली अशा धिंगाण्याला किती काळ संरक्षण देणार? आणि या सर्वात जास्त बोचणारा प्रश्न म्हणजे दगडाखाली दबलेला तो लाचार माणूस आज कुठे आहे? कायदा कुणासाठी, सत्ता कुणासाठी? या घटनेमुळे एक गंभीर मुद्दा समोर येतो आहे. कायदा सगळ्यांसाठी समान आहे का? जर मारहाण करणारा सामान्य नागरिक असला असता किंवा विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असला असता तर आतापर्यंत अटक, कारवाई, प्रेस नोट्स झाल्या असत्या. पण इथे आरोप आहे सत्तेच्या जवळचा माणूस, मंत्र्यांचा खास माणूस आणि माजी नगरसेवक. म्हणजे सत्तेची ऊब असेल तर गुन्हेगारालाही अभय मिळतं का किंवा अभय दिलं जातं का? निवडणूक काळ आणि वाढतं राजकीय तापमान आणि याच काळात हे सगळं घडत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमने सामने आहेतच, पण आता महायुतीतील पक्षही एकमेकांवर आरोप करत आहेत. अशा वेळी हा व्हिडिओ म्हणजेच केवळ मारहाणीचा प्रकार नाही तर राजकीय सत्तेच्या दडपणाचं दर्शन आहे. दानवे म्हणतात, ज्यांच्या हातात कायदा आहे त्यांनी गुन्हेगाराची भक्ती न करता पीडिताला न्याय दिला पाहिजे, न्याय देण्याची हिंमत दाखवायला पाहिजे. आणि प्रश्न असाही उभा राहतो की हा व्हिडिओ फक्त सोशल मीडियावरच फिरणार का? पीडिताला न्याय मिळणार का? तो आवाज कायमचा दबणार? सत्तेची ऊब संपते तेव्हा कायदा जागा होतो का? कारण सत्तेची ऊब असली की गुन्हेगारांचे हात कुणीही बांधू शकत नाही. जर हे खरं असेल तर ही केवळ एक घटना नाही तर आजच्या सत्ताधारी व्यवस्थेचं भयावह वास्तव आहे. आणि या वास्तवाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते. चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे. साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं. तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा. डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक 9595727107.